Hello everyone, good morning all. We have started the section self-induction from the topic electromagnetic induction. In last video, we learn about what is self-induction, how the inductance of a coil is calculated, and we derive formula for the self-inductance. Now in today's lecture, we will discuss how the self-inductance is calculated in different cases like self-inductance of a solenoid, self-inductance of a toroid, इंडक्टन्स ऑफ ए सर्क्युलर कॉईल, रेक्टँग्युलर कॉईल या डिफरंट केसेसमध्ये सेल्फ इंडक्टन्सचा फॉर्म्युला कसा डिराईव्ह करायचा, कॅल्क्युलेट कसा करायचा, म्हणजेच त्यासाठी आपण काही फॉर्म्युले डिराईव्ह करणार आहोत जे फॉर्म्युले नीट जेईसाठी आपल्याला इम्पॉर्टंट असतील. ओके, सो फर्स्ट वी विल सी हाऊ दी सेल्फ इंडक्टन्स ऑफ ए सॉलिनॉइड इज कॅल्क्युलेटेड. एखाद्या सॉलिनॉइडचा सेल्फ इंडक्टन्स, आता इंडक्शन कॉईल म्हटलं की लक्षात ठेवा ती कॉईल सॉलिनॉइडच्या फॉर्ममध्येच असते. म्हणजे सॉलिनॉइड ए कंडक्टिंग वायर wounded like this, we call this as a solenoid. आतून hollow part असतो. Suppose first of all we consider here the medium in the core of the solenoid is air or vacuum. सॉलिनॉइडच्या आतमध्ये मीडियम जे आहे ते एअर किंवा व्हॅक्यूम आहे असं म्हणतो आपण. देन द परमेबिलिटी ऑफ दॅट मीडियम इज रिप्रेझेंटेड बाय युजिंग सिम्बॉल म्यू नॉट. म्हणजे त्या सॉलिनॉइडचा कोर जो आहे त्याच्यामध्ये आता मीडियम व्हॅक्यूम आहे, सो द परमेबिलिटी ऑफ दॅट मीडियम विल बी म्यू नॉट. नाउ व्हेन वी पास ए करंट थ्रू दिस सॉलिनॉइड, या सॉलिनॉइडमधून आपण आय करंट पास केला, अँड इफ दिस करंट चेंजेस देन ए सेल्फ इंडक्टन्स विल बी इंड्युस्ड इन दिस कॉईल. तर या कॉईलमध्ये करंट विल बी इंड्युस्ड इन दी कॉईल इन दी अपोजिट डायरेक्शन, बॅक EMF इंड्यूस होतो. आता या कॉईलमधून करंट पास केल्यामुळं या कॉईलमध्ये एक मॅग्नेटिक फील्ड तयार होते. आपल्याला माहिती आहे दिस कॉईल, दिस सॉलिनॉइड प्रोड्युसेस ए मॅग्नेटिक फील्ड सिमिलर टू बार मॅग्नेट. The magnetic field of the solenoid is calculated by using formula mu naught Ni. This is the formula we derived in magnetic field due to current topic. Now this is the magnetic field due to this current carrying solenoid. What is N? Here small n means the number of turns per unit length, where L stands for length of this solenoid. या सॉलिनॉइडची काय झाली, ही लेंथ झाली, अँड कॅपिटल एन आर दी टोटल नंबर ऑफ टर्न्स ऑफ दिस सॉलिनॉइड. इथं नंबर ऑफ टर्न्सला सिम्बॉल कॅपिटल एन आहे, नॉट स्मॉल एन. स्मॉल एन मीन्स द नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ ऑफ सॉलिनॉइड, हे मिनिंग झालं. सो वी कॅन राईट दिस बी ॲज बी इक्वल टू म्यू नॉट कॅपिटल एन आय अपॉन एल. नाव the magnetic field will be induced, therefore a magnetic flux passes through this solenoid. या सॉलिनॉइड मधून फ्लक्स ही पास होतोय. नाउ द फॉर्म्युला फॉर फ्लक्स फाय इक्वल टू BA, कारण इथं क्रॉस सेक्शन सॉलिनॉइड म्हणजे असं सर्कल झालं, त्याचा एरिया वेक्टर इकडे येईल आणि मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन तिकडंच असल्यामुळं अँगल 0 येतो, कॉस थिटा आपण घेत नाही, 1 व्हॅल्यू असल्यामुळं. नाउ व्हॉट इज एरिया? एरिया या सॉलिनॉइडचा तो क्रॉस सेक्शनल एरिया झाला, ते सर्कल जे असणार आहे त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया, दॅट वॉज दी ए. अँड इफ वी यूज दी व्हॅल्यू, नाव हिअर दी फाय स्टँड्स फॉर फ्लक्स पासिंग थ्रू सिंगल टर्न. या कॉईलच्या एका टर्नमधून पास होणारा हा काय झाला, मॅग्नेटिक फ्लक्स झाला. मग असे किती नंबर ऑफ टर्न्स आहेत, तर कॅपिटल एन नंबर ऑफ ह्या सॉलिनॉइडचे काय आहेत, असे टर्न्स आहेत. एन नंबर ऑफ ह्या सॉलिनॉइडचे काय आहेत, टर्न्स आहेत. देन इफ दिस इज द फ्लक्स पासिंग थ्रू वन टर्न, then the total flux passing through this solenoid will be obtained by using formula NBA. B into A असेल तर सिंगल टर्न मधून जाणारा फ्लक्स, देन दी फ्लक्स पासिंग थ्रू ऑल दीज टर्न्स म्हणजेच त्या कंप्लीट सॉलिनॉइड मधून पास होणारा फ्लक्स झाला NBA. नाउ यूज दी व्हॅल्यू ऑफ B. N B इज व्हॉट, B म्यू नॉट Ni अपॉन L into A. So here we can write this flux as mu naught n square IA divided by L. This is the flux passing through this solenoid. Now here we have to find the self inductance of a solenoid. Last lecture मध्ये आपण फ्लक्स, करंट आणि सेल्फ इंडक्टन्सचं रिलेशन बघितले. फाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय. फ्लक्स पासिंग थ्रू दिस सॉलिनॉइड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी करंट पासिंग थ्रू दिस कॉईल. आणि मग आपण इथं कॉन्स्टंट घेतला होता फाय इक्वल टू LI. Therefore self inductance L of the solenoid L इक्वल टू फाय अपॉन आय. सिम्पल कंडिशन आहे. या सॉलिनॉइडचा सेल्फ इंडक्टन्स L, ज्याला आपण हेनरी हे युनिट घेतो, दिस L कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युजिंग दिस फॉर्म्युला फ्लक्स थ्रू दॅट सॉलिनॉइड अपॉन करंट पासिंग थ्रू इट. सो इफ वी यूज व्हॅल्यूज हिअर, L इक्वल टू म्यू नॉट n स्क्वेअर IA upon L
divided by I gets cancelled, and we get here formula will be mu naught I square A divided by L. So this is the formula used to calculate the self inductance of a solenoid. सोलिनॉइडचा सेल्फ इंडक्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण हा फॉर्म्युला यूज करतोय. लक्षात आलं. सो द सेल्फ इंडक्टन्स ऑफ सॉलिनॉइड डिपेंड्स ऑन, हे खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे बघा. या सॉलिनॉइडचा सेल्फ इंडक्टन्स कशावरती डिपेंड आहे. फर्स्ट, परमॅबिलिटी ऑफ द मीडियम विदिन दी सॉलिनॉइड. सॉलिनॉइडच्या आतमध्ये असलेल्या परमॅबिलिटीवरती. इथं मीडियम एअर व्हॅक्यूम कन्सिडर केले म्हणून म्यू नॉट घेऊ शकतोय आपण. जर एखादं मीडियम असेल तर परमॅबिलिटी ऑफ मीडियम काय लिहितो आपण, म्यू. म्हणजेच फॉर मीडियम ऑर एल कॅन बी रिटर्न ॲज, सॉरी म्यू नॉट नाही, फक्त काय येणार म्यू एन स्क्वेअर ए डिवाइड बाय एल. इफ देर इज ए मीडियम इन दी ॲट द इनर पार्ट ऑफ दिस सॉलिनॉइड, आणि ज्याची परमॅबिलिटी काय आहे आता म्यू आहे. किंवा आपण याला काय म्हणू शकतोय सांगा, म्यू अपॉन म्यू नॉट इक्वल टू म्यू आर. रिलेटिव्ह परमॅबिलिटी म्हटलं होतं आपण याला. मग म्यू कॅन बी रिटर्न ॲज म्यू आर इंटू म्यू नॉट असंही लिहू शकतोय आपण. मग इथं म्यू लिहिलं, किंवा आपण याला काय लिहू शकतोय, म्यू आर म्यू नॉट एन स्क्वेअर ए अपॉन यल. या टाईपमध्ये परमॅबिलिटी सेल्फ इंडक्टन्स ऑफ दिस सॉलिनॉइड इज प्रपोर्शनल, डिरेक्टली प्रपोर्शनल टू दी परमॅबिलिटी ऑफ दी मीडियम. त्याच्यावरती असते. सेकंड, दी नंबर ऑफ टर्न्स स्क्वेअर, एन स्क्वेअरला डिरेक्टली प्रपोर्शनल आहे. एरिया ऑफ दी कॉईल, यालाही तो कसा आहे, डिरेक्टली प्रपोर्शनल आहे. सो हियर the self inductance of a solenoid does not depend on the current passing through it. सॉलिनॉइड्स मधून पास होणाऱ्या करंटवरती सेल्फ इंडक्टन्स डिपेंड नाही. याच्यावरती कसा डिपेंड आहे लक्षात आलं. सिंपल कंडिशन आहे, काय अवघड नाही आहे. आणि मग याच्या ह्या डिफरंट कंडिशन लक्षात ठेवा. डिपेंड कसा आहे, मीडियम आहे की काय आहे ॲक्च्युली त्याच्या आतमध्ये, याचा जर विचार केला तर तुम्हाला लगेच आन्सर कॅल्क्युलेट करता येईल. दिस इज दी सेल्फ इंडक्टन्स ऑफ ए सॉलिनॉइड. सॉलिनॉइडचा सेल्फ इंडक्टन्सला. मग मला सांगा, सेम मेथड यूज केली आपण. नाव इफ वी हॅव ए दिस सॉलिनॉइड इन दी फॉर्म ऑफ टोरॉइड, म्हणजे आपण याच सॉलिनॉइडला बेंड करून याचा एखादा जर टोरॉइड तयार केला तर. आता टोरॉइडच्याही कंडिशन माहीत होते आपल्याला. टोरॉइड्स मीन्स व्हॉट, सॉलिनॉइड्स असतो तो, फक्त आपण त्याला सर्क्युलर फॉर्ममध्ये काय केले, आता बेंड केले. आणि मग याच्यावरती अशा वायरचे काय आहेत, नंबर ऑफ टर्न्स आहेत, लाईक दिस. एक टोरॉइडल कॉईल आहे, सॉलिनॉइडच आहे, अँड दिस कॉईल कॅरीज दी सेम करंट आय. अँड माय क्वेश्चन इज नाउ व्हॉट इज दी सेल्फ इंडक्टन्स ऑफ दिस कॉईल. या कॉईलचा सेल्फ इंडक्टन्स काय असेल. टोरॉइडची रेडियस आर आहे असं कन्सिडर करा, स्मॉल आर. याच मेथडनं जर गेलो आपण तर सेम तसंच. फर्स्ट, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू टोरॉइड काय असेल, हे नोट डाऊन करून ठेवा. आपण आता टोरॉइडला कन्वर्ट करूया फॉर्म्युला फक्त. नाउ दी मॅग्नेटिक फील्ड ऑफ दी टोरॉइड विल बी सेम म्यू नॉट एन आय, अँड हियर एन स्टँड्स फॉर नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. इथं सॉलिनॉइडची लेंथ एल होती, टोरॉइडची लेंथ किती, लेंथ ऑफ टोरॉइड मीन्स दी सर्कम्फरन्स ऑफ दिस टोरॉइड. टोरॉइडची लेंथ म्हणजे टोरॉइडचा सर्कम्फरन्स. सो वी कॅन राईट दिस ॲज एन अपॉन 2 पाय आर. सो हियर आय विल राईट दिस ॲज एन अपॉन 2 पाय आर. सो दिस इज दी मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू टोरॉइड. टोरॉइडमुळे असलेली मॅग्नेटिक फील्ड आली. मग परत काय आलं तर फ्लक्सचा फॉर्म्युला सेम, यात चेंजेस होतील. एन इंटू बीची व्हॅल्यू काय, म्यू नॉट एन आय डिवाइडेड बाय एलच्या ऐवजी फक्त काय येणार 2 पाय आर इंटू. नाव दी फॉर्म्युला फॉर एरिया, वी कॅन टेक दी फॉर्म्युला फॉर एरिया. एरिया ऑफ दी टोरॉइड सर्क्युलर फॉर्ममध्ये असल्यामुळं पाय आर स्क्वेअर घेऊ शकतो. आता इथं पाय कॅन्सल होईल, आर स्क्वेअर आर एक कॅन्सल होईल, डिवाइडला फक्त 2 राहील, एल नसेल इथं. सो दी फॉर्म्युला विल बी फ्लक्स पासिंग थ्रू कॉईल म्यू नॉट एन स्क्वेअर आय, एक आर कॅन्सल झाले, पाय कॅन्सल झाले, म्यू नॉट एन स्क्वेअर आय स्मॉल आर डिवाइडेड बाय 2. सो दिस इज दी फ्लक्स पासिंग थ्रू दी टोरॉइड. आता हा फ्लक्स मिळाला तर इथं फॉर्म्युल्यामध्ये यूज करा. डिवाइडला करंट आहे, आय कॅन्सल होईल. फॉर्म्युल्यामध्ये काय होतं बघा, म्यू नॉट एन स्क्वेअर आय आर डिवाइड बाय काय इथं 2 आहे. सो आय गेट्स कॅन्सल्ड अँड वी हॅव ए फॉर्म्युला फॉर सेल्फ इंडक्टन्स इक्वल टू म्यू नॉट एन स्क्वेअर आर डिवाइड बाय 2. ओके, कन्फर्म करतो फक्त असाच आहे का, म्यू नॉट एन स्क्वेअर
r divided by 2. Yes, where capital N is the total number of turns of the toroid. टोरॉइडचे हे काय झाले, टोटल नंबर ऑफ टर्न्स झाले. आणि मग परत त्याच कंडिशन, फक्त आता इथं एरियाच्या ऐवजी काय आलं, रेडियस आली. एवढ्याच कंडिशन चेंज झाल्या. या टाईपमध्ये आपण सेम फॉर्ममध्ये या टोरॉइडचा सुद्धा आपण सेल्फ इंडक्टन्स फाइंड आउट करू शकतोय. लक्षात आलं काय केलंय, सिंपल कंडिशन होत्या. नाव गो टू दी नेक्स्ट पार्ट. मी आता टोरॉइडच्या ऐवजी एक सर्क्युलर कॉईल घेतो फक्त, ज्याला एक सिंगल टर्न आहे अशी कॉईल किंवा नंबर ऑफ टर्न्स असतील त्याचे. नाव वी हॅव ए सर्क्युलर करंट कॅरिंग कॉईल. टोरॉइड नाही आहे पण एक सर्क्युलर कॉईल आहे आपल्याकडे. ओके, आता सर्क्युलर कॉईल कन्सिडर केली, याचा अर्थ या कॉईलचे असं कन्सिडर करूया आपण की नंबर ऑफ टर्न्स आहेत, कॅपिटल एन नंबर ऑफ ह्या कॉईलचे काय टर्न्स आहेत. रेडियस कॉईलची आर आहे अँड दिस कॉईल कॅरीज करंट आय. नाउ व्हॉट इज द सेल्फ इंडक्टन्स ऑफ दिस सर्क्युलर कॉईल. याचा सेल्फ इंडक्टन्स काय असेल, त्याच मेथडनं जाणार आपण. फर्स्ट मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू दिस सर्क्युलर कॉईल काय असेल सांगा. मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला सर्क्युलर कॉईलसाठी जर यूज केला आपण, तर सर्क्युलर कॉईल मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू सर्क्युलर कॉईल विल बी इक्वल टू म्यू नॉट एन आय अपॉन 2r. म्यू नॉट आय अपॉन 2r असतं, पण एन काय यूज केलं, मॅग्नेटिक फील्ड आहे पण त्या कॉईलचे एन नंबर ऑफ टर्न्स असल्यामुळे. सिंगल टर्न असेल तर म्यू नॉट आय अपॉन 2r, नंबर ऑफ टर्न्स असतील तर म्यू नॉट एन आय अपॉन 2r. सो दिस इज दी मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू दी सर्क्युलर कॉईल. आता ही मॅग्नेटिक फील्ड जर इथं यूज केली मी फ्लक्सच्या फॉर्म्युल्यामध्ये, तर काय येईल फॉर्म्युला. आता नाउ वी कॅन write the formula for flux passing through this circular coil. phi equal to NBA. आता n आलं म्यू नॉट, हे n आणि इथलं n, n स्क्वेअर I म्यू नॉट n स्क्वेअर I डिवाइड बाय 2r इंटू एरिया फॉर सर्क्युलर कॉईल विल बी पाय आर स्क्वेअर. एरियाची व्हॅल्यू काय आली, पाय आर स्क्वेअर मिळाली. नाव हिअर आर स्क्वेअर गेट्स कॅन्सल्ड अँड द फॉर्म्युला विल बी म्यू नॉट n स्क्वेअर I पाय आर डिवायडेड बाय 2. फायचा फॉर्म्युला परत रिपीट यूज करा, आय कॅन्सल होईल आणि मग आय कॅन्सल झाल्यानंतर जे रिमेनिंग टर्म म्यू नॉट एन स्क्वेअर आय आर आणि इथं काय होतं आणखी फक्त पाय ॲडिशनल टर्म आहे डिवाइड बाय 2. आय कॅन्सल होईल अँड दी फॉर्म्युला फॉर सेल्फ इंडक्टन्स विल बी. आता सेल्फ इंडक्टन्सचा फॉर्म्युला काय होईल, फक्त आय कॅन्सल होईल त्यातून. नाउ दी सेल्फ इंडक्टन्स ऑफ दिस सर्क्युलर कॉईल विल बी इक्वल टू म्यू नॉट एन स्क्वेअर आय कॅन्सल झालं आहे पाय आर, पाय आर डिवाइडेड बाय 2. नाउ दिस इज द फॉर्म्युला यूज टू कॅल्क्युलेट सेल्फ इंडक्टन्स ऑफ ए सर्क्युलर कॉईल. ओके, बरोबर आहे, म्यू नॉट एन स्क्वेअर पाय आर डिवाइडेड बाय 2. सो सर्क्युलर कॉईलचा एखाद्या सेल्फ इंडक्टन्स फाइंड आउट करायला विचारला, या फॉर्म्युलाचा यूज करा. लक्षात येत असेल काय करतोय आपण, सिंपल कंडिशन आहेत. आता यामध्ये आणखी एक कंडिशन सांगतो म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल की सेल्फ इंडक्टन्स हा डिफरंट कंडिशनला कसा फाइंड आउट करायचा. सपोज नाउ वी हॅव ए स्क्वेअर कॉईल. कॉईलच आहे पण स्क्वेअर फॉर्ममध्ये आहे. दिस कॉईल हॅज ए साइड ए. ओके, आता स्क्वेअर म्हटलं की याचे डायगोनल जिथं क्रॉस करतील हा सेंटर पॉईंट झाला. दिस स्क्वेअर कॉईल कॅरीज करंट आय in clockwise direction. Now what is the self inductance of this circular coil. याचा सेल्फ इंडक्टन्स काय असेल, कसा फाइंड आउट करणार सांगा. मेथड तीच. फर्स्ट या कॉईलमुळे असलेली मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायची बी, देन फ्लक्स अँड देन सेल्फ इंडक्टन्स. आता पहिलं कंडिशन बी फाइंड आउट करताना इथं प्रॉब्लेम असा आहे की स्क्वेअर फॉर्मच्या मध्ये काय आपण एक पर्टिक्युलर फॉर्म्युला डिराईव्ह नाही केला, आपण ही कन्सेप्ट डिस्कस केली होती. म्हणजे स्क्वेअरमुळे असलेली मॅग्नेटिक फील्ड सेंटरला कशी फाइंड आउट करतो आपण, तर यामध्ये आपण वायरची स्ट्रेट वायरची मेथड यूज करतो. सिंपल कंडिशन आहे बघा, सेंटरला असलेली मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायची मला. सो दी सेंटर ऑफ दिस स्क्वेअर विल बी ॲट ए डिस्टन्स a/2 फ्रॉम दी वायर. वायरपासून याचा डिस्टन्स टोटल ए तर हाफ काय येणार, a/2 येणार. दिस वायर कॅरीज करंट आय. आणि मग हे जे दोन अँगल्स आहेत हे दोन्ही अँगल इथं 45 डिग्री असणार आहे, जॉमेट्रीवरून कळतंय. मग आपण फायनाईट वायरचा फॉर्म्युला जर यूज केला, मॅग्नेटिक फील्ड विल बी इक्वल टू म्यू नॉट आय अपॉन 4 पाय आर. आरच्या ऐवजी इथं काय येणार, आता डिस्टन्स जे असतं ते डिस्टन्सची व्हॅल्यू किती आहे इथं a/2 इंटू साइन थीटा 1 प्लस साइन थीटा 2 फॉर्म्युला असतो. इथं आपण यूज करूया साइन 45 प्लस साइन 45. फॉर्म्युला यूज केलेला आठवतोय.
फायनाईट वायरसाठीचा फॉर्म्युला साइन θ1 θ2 हे दोन्ही अँगल घेतो आपण, θ1 θ2 हे परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ द पॉईंट फ्रॉम द वायर, a/2 आहे म्हणून a/2 यूज केलं. नाव यूज दी फॉर्म्युला b इक्वल टू 2 वरती जाईल 2 μ0 I अपॉन 4π a इंटू साइन 45 1/√2 प्लस 1/√2. सो दिस विल बी ॲडिशन किती होईल 2/√2. त्याला आपण √2 लिहू शकतोय. म्हणजेच कसं येणार बघा, हां 1/√2 1/√2 2/√2 √2 होईल. सो दिस विल बी 2√2 μ0 I अपॉन 4π a. ही व्हॅल्यू आली. लक्षात आलं काय केलं आहे ते. सो दिस इज द मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड ॲट सेंटर ड्यू टू धिस वन साईड, या एका साईडमुळं फक्त. अशा किती साईड्स आहेत तर 4 वायर आहेत आणि या प्रत्येक वायरमुळे असलेली मॅग्नेटिक फील्ड सेंटरला सेम डायरेक्शन आहे. सो टोटल मॅग्नेटिक फील्ड ॲट दी सेंटर कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय मल्टिप्लाइंग 4 टू दिस इक्वेशन. चारही वायरचे आहे, 4 4 कॅन्सल होईल अँड दी फॉर्म्युला फॉर मॅग्नेटिक फील्ड ॲट दी सेंटर ऑफ दी वायर विल बी 2√2 μ0 I अपॉन 4 कॅन्सल झाले. सो दी रिमेनिंग टर्म्स आर पाय अँड ए. दिस इज द मॅग्नेटिक फील्ड ॲट दी सेंटर ऑफ स्क्वेअर लूप. आता फ्लक्स फाइंड आउट करा. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर फ्लक्स b इंटू ए. नाउ व्हॉट इज एरिया. b इज व्हॉट 2√2 μ0 I डिवाइडेड बाय पाय ए. ओके इंटू एरिया इज ए स्क्वेअर. साइड इंटू साइड येणार, ए स्क्वेअर येणार, स्क्वेअर आहे. मग एक ए कॅन्सल होईल. सो दी फ्लक्स विल बी 2√2 μ0 I a अपॉन पाय. So this is the flux and now what is self inductance. L will be equal to 5/I. I फक्त कॅन्सल होईल आणि व्हॅल्यू राहील 2√2 μ0 a डिवायडेड बाय पाय. लक्षात आलं. सो दिस इज द फॉर्म्युला यूज्ड. हां बरोबर आहे बघा. L इक्वल टू कन्फर्म करतो मी तरी 2√2 μ0 a डिवाइड बाय पाय. हे झालं सिंगल टर्नसाठी, ह्या कॉईलच्या काय सिंगल टर्नसाठी. आणि जर नंबर ऑफ टर्न्स असतील कॉईलचे, एकच टर्न नसेल तर, नंबर ऑफ टर्न्स असेल तर इथं n येईल. फ्लक्सच्या फॉर्म्युल्यात परत n इथं असणार आहे आणि मग ते n इंटू n n स्क्वेअर होईल. म्हणजे यामध्ये तुम्ही ॲडिशनल पॉईंट फक्त काय घेणार n स्क्वेअर, जो प्रत्येक फॉर्म्युल्यात आहे. कुठलाही फॉर्म्युला आज आपण जो डिराईव्ह केला त्यात आहे सगळीकडे. जर सिंगल टर्न असेल तर हे कॅपिटल n येणार नाही फक्त, आणि जर कॉईलचे नंबर ऑफ टर्न्स असतील तर इंटू n स्क्वेअरही मिळेल. सो दिस इज द सेल्फ इंडक्टन्स ऑफ दिस स्क्वेअर लूप. या स्क्वेअर लूपचा हा काय झाला सेल्फ इंडक्टन्स झाला. लक्षात आलं काय करतोय आपण, एकच मेथड यूज करतोय. मॅग्नेटिक फील्ड, फ्लक्स आणि फ्लक्सवरून सेल्फ इंडक्टन्स. असं तुम्ही डिफरंट कंडिशनला हा सेल्फ इंडक्टन्स इथं कॅल्क्युलेट करू शकताय. आपण याच्यावरती डिपेंड काही क्वेश्चन्स बघूया. नाउ सी सम क्वेश्चन ऑन दी सेल्फ इंडक्टन्स ऑफ सॉलिनॉइड. म्हणजे सेल्फ इंडक्टन्स कन्सेप्टवरती आहेत. First condition is when the number of turns and length of the solenoid is doubled by keeping the area of the cross section same. Inductance double होतोय, हाफ होतोय, कॉन्स्टंट राहतोय हे विचारले. इंडक्टन्स ऑफ सेल्फ इंडक्टन्स ऑफ सॉलिनॉइड विल बी कॅल्क्युलेटेड μ0 n स्क्वेअर a बाय l. ओके फॉर्म्युला बरोबर आहे. b सेल्फ इंडक्टन्स ऑफ सॉलिनॉइड विल बी इक्वल टू μ0 n स्क्वेअर a बाय l. नाउ हियर ए कॉन्स्टंट आहे. मग राहिलं काय, वेन दी नंबर ऑफ टर्न्स म्हणजे n आणि लेंथ l हे दोन्ही डबल केलेत. सो l विल बी डिरेक्टली प्रोपोर्शनल टू n स्क्वेअर, इनवर्सली प्रोपोर्शनल टू n. आता इथं बघा अगोदर n असतील तर आता नवीन काय असतील 2n स्क्वेअर. 2n स्क्वेअरचं मिनिंग झालं 4n स्क्वेअर डबल केल्यामुळं, आणि लेंथ डबल केल्यामुळं काय होईल 2l होईल. सो 2 4 2 राहील आणि रिमेनिंग टर्म्स काय असेल 2n स्क्वेअर बाय l. n स्क्वेअर बाय l इनिशियली होतीच, 2n स्क्वेअर बाय l आली. सो 2 एक्स्ट्रा पॉईंट आला. देअरफॉर दी इंडक्टन्स विल बी डबल्ड असं म्हणू शकतोय आपण. इंडक्टन्स काय होतोय तर डबल होतोय कारण एरिया चेंज केलेला नाही आहे. कशात आलं काय, सिम्पल सांगतोय मी कंडिशन्स तुम्हाला. नाव फाइंड आउट द EMF प्रोड्यूस्ड when the current changes from 0 to 1 ampere. Current changes from 0 to 1 ampere. So we can write here as DI. DI will be 1 ampere. Change in current 0 to 1 म्हणजे कितीचा चेंज झाला आहे 1 ampere in 10 सेकंड. सो DT चेंज इन टाइम, टाइम इंटरवल किती आहे 10 सेकंड आहे. मग DI मिळालं, DT मिळालं, L गिवन आहे
मायक्रो हेनरीमध्ये आहे, एल विल बी 10 इंटू 10 टू दी पॉवर -6 हेनरी म्हणजेच 10 टू दी पॉवर -5 हेनरी एल झालं. नाव EMF इंड्यूस थोडं कॅल्क्युलेट करायचा होता, E इक्वल टू एल इंटू di/dt. फॉर्म्युला डिराईव्ह केला आहे सेल्फ इंडक्टन्समध्ये लास्ट लेक्चरमध्ये, लक्षात ठेवा. आणि मग यात व्हॅल्यू पुट केला 10⁻⁵ di di 1/dt 10. सो 10 वरती जाईल आणि 10⁻⁻6 होईल. सो EMF इंड्यूस्ड विल बी 10⁻⁻6 व्होल्ट और 1 मायक्रो व्होल्ट. लक्षात आलं. हा इंड्यूस्ड EMF झाला या सॉलिनॉइडमध्ये इंड्यूस झालेला. तशाच इथे काय सांगतोय, थेरॉटिकल पार्टवरती एक क्वेश्चन आहे, हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट गिव्स द करेक्ट डिस्क्रिप्शन फॉर द हॅपनिंग्स व्हेन द स्विच एस इज क्लोज्ड. सर्किटमध्ये 2 बल्ब्स आहेत इथं, ओके, B1 B2. दिस इज इंडक्टर, इंडक्शन कॉइल आहे ऑफ इंडक्टन्स L. दिस इज रजिस्टर ऑफ रेजिस्टन्स R अँड दिस इज ए सोर्स. नाव फेन वी स्विच ऑन दिस की, या कीला क्लोज केलं म्हणजे ऑन केल्यानंतर यातला कुठला ऑप्शन करेक्ट आहे असं सांगितले. आपण डायरेक्ट इथं डिस्कस करूया. काय होईल सांगा, फेन वी स्विच ऑन दिस की, कीला ऑन केल्यानंतर करंट विल पासेस लाईक दिस. इथं करंट येईल, ओके, दोघांमध्ये करंट जाईल. बट वी नो दॅट इनिशियली फेन करंट पासिंग थ्रू दिस कॉइल इन्क्रीजेस. स्विच ऑन केल्यावर करंटचा ग्रोथ होतो आपल्याला माहिती आहे. सो करंट पासिंग थ्रू दिस इंडक्शन कॉइल इन्क्रीजेस, देअरफॉर दिस कॉइल अपोजेस दी ग्रोथ ऑफ दॅट करंट. त्या करंटच्या ग्रोथला कॉइल काय करते, अपोज करते. म्हणजे इनिशियली स्विच ऑन केल्या केल्या ही कॉइल करंटच्या फ्लोला काय करणार, अपोज करणार. म्हणजे जास्त करंट ह्या बल्बमधून जाऊ देणार नाही ती. मग इकडं इंडक्शन कॉइल नाही, रेजिस्टन्समधून करंट जाईल तिथं. सो इनिशियली B2 शाईन्स, हा B2 ऑन होईल, पण तेव्हा B1 ऑन झालेला असेलच असं नाही, किंवा कमी इंटेन्सिटीनं ऑन झालेला असेल. पण हाय इंटेन्सिटीनं इनिशियली कोण ऑन होणार, B2. पण थोडा टाईम झाल्यानंतर काय होतं, यातून आता एक कॉन्स्टंट करंट पास होतो. कारण करंट हा कंटिन्युअसली इन्क्रीज होत जातो आणि मग कॉन्स्टंट होतो, स्टेडी करंट होतो. आणि मग कॉन्स्टंट करंट झाला की या कॉइलमधून तो इझिली पास होतो. इथं कुठला अपोज होत नाही, काही होत नाही, काही होत नाही. त्यातून तो इझिली काय होतो, पास होतो. पण रेजिस्टन्स अपोज करणारच की करंटच्या फ्लोला. पण आता कॉइल नाही, म्हणजे जर कॉन्स्टंट करंट पास होत असेल सर्किटमधून तर तो करंट इकडून जाणार असा या बल्बमधून, यातून जास्त जाणार नाही. म्हणजे सुरुवातीला स्विच ऑन केल्या केल्या कॉइल अपोज करते, म्हणून B2 आधी काय होणार, शाईन होणार, ग्लो होईल. पण नंतर B2 ची इंटेन्सिटी कमी होईल आणि B1 ची इंटेन्सिटी वाढेल. कारण एकदा करंट कॉन्स्टंट झाला की यात कुठलाही फ्लक्स चेंज होत नाही आणि मग याचा सेल्फ इंडक्टन्स 0 होतो. याचा अर्थ इथं आपण कंडिशन घेऊ शकतो की हा B1 जो आहे तो काय होतो, नंतर ब्राईट होतोय. मग इथं ऑप्शन तसा शोधायचा आहे. C ऑप्शन जो आहे त्याला घेऊ शकतोय आपण. B2 लाईट्स अप अर्लियर. B2 जो आहे तो आधी ऑन होईल, ग्लो होईल. फायनली B1 शाईन्स ब्राईटर, पण नंतर फायनली B1 ची ब्राईटनेस कशी असणार आहे, जास्त असणार आहे. रिझन सांगितलं मी, सिम्पल होतं, असं काय अवघड रिझन वगैरे नाही आहे. तर तो त्या कॉइलच्या अपोज करण्याच्या प्रॉपर्टीवरती हा क्वेश्चन होता. लक्षात आलं, सिम्पल कंडिशन आहेत.